का पांडवाचे व किंवा कुरुवत संजय, हे संजय माझे आणि पंडू राजाची मुलं त्या कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याकरता गेलेले, आता ते काय करते झाली सांग. कारण का बरं त्या धृतराष्ट्राने विचारलं, मी काल सांगून गेलो. कुरुक्षेत्र अशा पद्धतीची भूमी आहे की तिथे गेल्यानंतर माणसाचं मन बदलतं. मग संजय सांगू लागला, नाही बदललं त्यांचं मन, तिथे गेल्यानंतर ते युद्धाला तयारी झालेली आहे. राजा धृतराष्ट्र राजा तिथे गेल्यानंतर ते युद्धच करू लागलेले. हे बघ म्हणले, दोन्ही बाजूनी सैन्य उभा झालेलं आहे. एका बाजूने पांडवांचं 7 अक्षोणी, एका बाजूने कौरवांचं 18 अक्षोणी सैन्य त्या ठिकाणी उभा झालेलं आहे. सैन्याचे डोंगरचे डोंगर त्या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. आणि हे दुर्योधनाने पाहिल्यानंतर दुर्योधन घाबरला. कारण पांडवांचं सैन्य थोडंच होतं, पण दृष्टद्युम्नाने त्या ठिकाणी असणारी त्याची युवरचना अत्यंत सुंदर केली होती. म्हणून तो दुर्योधन त्या ठिकाणी उतरला आणि दुर्योधनाच्या बाजूने जे काही सेनापती होते ना, ते भीष्माचारी होते. भीष्माचार्याजवळ दुर्योधन गेला आणि काय म्हणू लागलेला आहे, दृष्ट्वा तू पांडवानी कमयुडम दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगमे राजा वचन मतवे. हे आचार्य पहा, पश्चैताम पांडुपुत्रानाम आचार्य महतींचमुं एवढाम द्रुपद पुत्रेन तव शिष्येन देहता. बघा म्हणते, पांडवांचं सैन्य थोडंच आहे, पण किती सुंदर युवरचना त्यांनी केली की आमच्या सैन्यापेक्षा जास्त मोठं वाटायला लागलं, असं दुर्योधन म्हणू लागला. माणसं थोडेच राहू दे, पण निवेदन चांगलं असलं व्यवस्थित होत असतं. भाजीला मसाला कमीच राहू द्या, पण करणारी बाई जर हुशार असली आहे का नाही, तिच्या हाताला जर गोडी असली तर भाजी चांगली होती. नाही तर भरपूर मसाला आहे, पण तिला जर करता येत नसेल तर सगळं त्या ठिकाणी काय तर ते हे होऊन जात. म्हणून आमचे गुरु म्हणायचे ना, कोंड्याचा मांडा मांड्याचा कोंडा करणार कोण असेल ती बाईची. मांडा आहे पण त्याचा कोंडा करते, तिला स्वयंपाक येत नाही, पण कोंडा आहे पण तिचा मांडा करते, ती सुग्रणी. तसं ही सुंदर प्रकारची युवरचना त्या पांडवांच्या सैन्यामध्ये केलेली महाराज. कारण ते पांडवच होते, त्यांचं नीटनाटकपणा होता. पण हे दुर्योधनाने पाहिल्यानंतर तो घाबरला आणि भीष्माचार्याकडे त्या ठिकाणी तो गेला. म्हणू लागला, बघा ते पांडव किती छान उभा राहिले युद्ध करता, इथून तयारीवर. दुर्योधन खूप जळावूळतीच आहे, ते चांगले उभा राहिले हे बी देखत नाही दुर्योधनाला. आणि त्यांच्याकडून 7च अक्षोणी सैन्य तरी देखील तो असा तक्रार करू लागलेला आहे. पुन्हा काय म्हणू लागलेला आहे बघा, पांडवांच्या बाजूने कोण कोण युद्ध करण्याकरता आले म्हणजे आचार्य ऐका. भीष्म त्यांच्या बाजूने सेनापती होता आणि यांच्या बाजूने भीम सेनापती होता. युद्धाला सेनापती मुख्य असतो. पांडवांच्या बाजूने कोण कोण आलेले बघा म्हणले, आक्रसुरा महेश वासा भीम अर्जुन समायुधी. अहो म्हणजे ऐका, त्यांच्या बाजूने कोण कोण युद्ध करण्याकरता आले, खूप मोठे मोठे त्या ठिकाणी आलेले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराजा, विराट, द्रुपद राजा, पुरोजित, कुंती भोज, सैत्य, नरपुंग, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, द्रौपदीचे 5 मुलं, किती मोठे मोठे महारथी वीर आलेले. अशा पद्धतीचं मनदान. पुन्हा त्या ठिकाणी लगेच त्याला असं वाटलं की आपण तर त्याच्याच सैन्याचं वर्णन करायला लागलो. आणि म्हणून दुर्योधन म्हणला, आपल्या याच्या बिघ्न कमी काही आलेले नाहीत, म्हणजे तुमच्यासारखे बलवान आलेले. म्हणून भीष्माचार्याचं वर्णन केल्यानंतर भीष्माचार्याने मान शंख वाजवला. त्या शंखाचा आवाज खूप मोठा झाला आणि आवाज झाल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये वीरवृत्ती निर्माण झाली आणि अर्जुनाने देखील शंख वाजवला. नंतर देवाने शंख वाजवला, कृष्ण परमात्म्याने शंख वाजवला. त्या शंखाचं नाव पांचजन्य नावाचा शंख आहे. अर्जुनाने शंख वाजवला, त्या शंखाचं नाव देवदत्त नावाचा शंख आहे. धर्मराजाने शंख वाजवला, त्या शंखाचं नाव अनंत विजय राजा शंख आहे. आणि भीमाने शंख वाजवला, त्या शंखाचं नाव पौंड्र शंख आहे. असा शंखाचा आवाज झाला. तिथं रणवाद्य वाजायला लागलं आणि युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. अर्जुनाच्या मनामध्ये वीरवृत्ती निर्माण झाली. अर्जुन काय म्हणतो देवाला, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी नेऊन उभा कर. त्यावेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेवनी मध्ये घालावा दोही दळा. सुंदर प्रकारचा असणारा हा अत्यंत गरुडाच्या वेगाचे त्या ठिकाणी घोडे येतात त्या रथाला. त्या रथाचं वर्णन करायला लागलेले येतं ज्ञानोबा आहे. ज्याच्या ध्वजस्तंभावरील वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंगरू अर्जुनेशी. त्या रथाचं काय वर्णन करावं म्हणले.
अहो त्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकराचा अवतार हनुमंतराया येऊन बसलेले. बघा हनुमंतरायाला कोणता गुण दिलेला आहे? यश. यशे थोरविला मारुती. आणि ज्यांना हनुमंत प्रसन्न आहे त्या बाजूने अपयश येईल का? अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावरती हनुमंत येऊन बसले. अर्जुनाच्या रथावरती कोण पारती, कोण सारथी? श्रीकृष्ण परमात्मा सारथी, जगाचा मालक सारथी. आणि अर्जुन साक्षात एवढा धनुर्धारी तो युद्ध करण्याकरता आहे. अर्जुनाने सांगितलं वीर वृत्ती निर्माण झाली आणि मला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन बाजू घातत म्हटल्याबरोबर देवाने लगेच दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. पण देवाने कोणाच्या समोर नेऊन उभा केला? वा, जिथं भीष्माची वा रामेश्वर असं सांगितलं की मग मला बरं वाटतं. म्हणजे तुम्हाला कळतंय बरं का, भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात मोह निर्माण झाला बरं का. कारण अर्जुन कृतज्ञ माणूस नव्हता, कृतज्ञ होता. दोन प्रकार बसतात माणसामध्ये, कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा. एखाद्या माणसाने आपल्यावर उपकार केले त्या उपकाराची फेड उपकाराने करणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि एखाद्या माणसाने आपल्यावर उपकार केले त्या उपकाराची फेड आकाराने करणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. अर्जुनाने पुढे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये हो हो दया निर्माण झाली. अगोदर क्रोध निर्माण झाला होता, वीर वृत्ती निर्माण झाली, पण आता दयावृत्ती. वीर वृत्ती निर्माण झाली होती पण आता दयावृत्ती निर्माण झाली. अरे माझ्या समोर तर माझे गुरु आहेत आणि त्या गुरुला मी शास्त्राने कसं मागू, त्यांच्याबरोबर भांडण कसं करू? आता लोक निवडणुकीला उभा राहतात, गुरुच्या विरुद्ध शिष्य उभा राहतो, बापाच्या विरुद्ध मुलगा उभा राहतो आणि सासऱ्याच्या विरुद्ध जावाई उभा राहतो. ती गोष्ट वेगळी. आणि मग त्या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये दयावृत्ती निर्माण झाली. तर सुंदर वर्णन केलं बघा. काय वर्णन केलं ज्ञानोबराय? ज्ञानोबराय म्हणतात दयावृत्ती निर्माण झाली तर वीरवृत्ती निघून गेली. कारण तिथं दया आली तर वीरवृत्ती निघून गेली. कारण वीरवृत्ती हा स्थायी भाव होता आणि दयावृत्ती आवश्यक आलेली होती, अचानक आलेली होती. क्षत्रियाची वीरवृत्ती स्थायी भाव असतो आणि साधूची दयावृत्ती ही मुळात असते. साधूला कधी मध्ये राग येतो, ती अचानक आलेली गेलेली असते. आणि क्षत्रियाला कधीतरी दया होते, कारण क्षत्रिय कळतच पाहिजे. म्हणले त्या ठिकाणी रणभूमीवरती काश्मीर मध्ये त्या ठिकाणी आपलं सैनिक लढण्याकरता गेलं, पाकिस्तानाबरोबर युद्ध लागलं. आणि तिथं गेल्यानंतर हे मिलिटरीतला त्या ठिकाणी जो सैनिक आहे तो म्हणला अरे अरे यांना मारलं म्हणजे पापच होईल ना. कुणाला? दहशतवाद्यांना. हो, हे पाकिस्तानाला मारणं पापच होईल. त्यांनी सैन्याला आदेश दिला चला माग, कारण आयुष्य परम धर्म. तो सेनापती जर त्या ठिकाणी जाऊन तसं जर म्हणायला लागला तर याला वीर परमचक्र दिलं पाहिजे, बक्षीस का नाही? तर महाराज त्याचा अपमान होईल, नये नये त्याला शिक्षा होईल. आणि त्यांनी जर त्यांच्या बरोबर युद्ध केलं, लढणार, त्यांना मारलं, त्यांना त्या ठिकाणी धुळीस मिळवलं, हो कृतज्ञ माणसाला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या लोकांना त्यांच्यावर विजय मिळवला, त्यांना खलास केलं, विजय मिळवला, मग काय होईल? सन्मान भेटेल, त्याला वीर चक्रपद देईल, त्याला शूरवीर म्हणून त्याला मान्यता प्राप्त होईल. का बरं? त्यांनी तर बरेच जीव मारले नाही. युद्ध करणं क्षत्रियाचं काम आहे. मिलिटरीत नाही, मिलिटरी मॅन आहे, कारण त्याला देशाचं संरक्षण करण्याकरता सीमेवर पाठवले नाही. आणि त्याला जर त्या ठिकाणी युद्धाच्या टायमाला जर दया निर्माण झाली आणि सो परमो धर्मा जर निर्माण घोटाळा होऊन जाईल ना. हे घोटाळा इथं झालेला आहे. आता हे दुर्योधन वगैरे हे पाकिस्तानीच होते, हे पाकिस्तानीपेक्षा बेकार होते. अधर्मी होते ते गंधर्व. आता ताई होते, आता ताई म्हणजे महान पाप करणारा आता ताई. अहो त्या ठिकाणी किती अत्याचार करतो, त्यांच्या पत्नीला भर सभेत तो उघडा करतो.
मांडी दाखवतो स्वतःच्या भावजीला आणि त्यांना आग्नीत घालून मारण्याचा प्रयत्न करतो, विष देतो. त्यांचेच भाऊ येतं पण अनाथ असल्यामुळे किती अत्याचार केला. मग ह्या पाप्याला कसं मारलं पाहिजे? असं कोंदून मारलं पाहिजे ना त्याला. आणि त्याची जर दया निर्माण झाली, नाही नाही कसं मारूया, एवढी शेवटी जीवाची ना, तो संपून टाकेल ना सगळं. तसा राजा उपयोगाचा नसतो. आता साधूची हत्या झाली तरी राजाला त्या हत्या करणाऱ्याविषयी जर दया निर्माण झाली का, याला राजा म्हणावं का? यांनी एवढंच म्हणावं हे. ते म्हणते जाऊ दे साधू यायचा जीव कशाला हे करायचं, त्याला कशाला त्रास द्यायचा. राजा कसा असला पाहिजे? दयातीचे नाम धर्माचे पालन अनेक निर्दलन करण्याचे. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजांनी जर म्हणले असते, जाऊ द्या ना, जरी ते मुसलमान असले, आपल्यावर अत्याचार करत असले, जाळपोळ करीत असले, स्त्रियावर बलात्कार करीत असले आणि त्या ठिकाणी असणारा घात करीत असले, तर शेवटी त्यांचा बी जीवच आहे ना, असं छत्रपती शिवाजी राजे म्हटले असते, स्वराज्य निर्माण झालं असतं. नाही, आपल्याला पण दाढी वाढावं लागली, डोक्या लावावं लागली आणि आपल्याला पण तसं वागावं लागलं असतं. छत्रपती शिवाजी राजे तलवार घेतली, कट 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 अधर्म्याचा नाश केला महाराज. शेतकऱ्यांनी जर असं ठरवलं की पिकामध्ये येणार तण जर फवारलं तर कसं म्हणजे त्या ठिकाणी किडे मरतील, घ्या बिचारा देवत मी शेवटी ते शेवटी काहीच नाही, निसर्ग येतो आणि मग पीक येईल का? नाही येणार. कंटकाचं निर्दलन करणं हे त्या ठिकाणी राजाचं काम आहे, हे सेनापतीचं काम आहे, मिलिटरीचं काम आहे, त्या ठिकाणी असणारं ते क्षत्रियाचं काम आहे. एका माणसाला काटा मोडा चालता चालता बाबळीचा काटा पायात घुसला, अरे बापरे म्हणून खाली वाचला, कळली. आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा दुसरीचा बाबळीचा काटा घेतला मोठाची मोठा आणि त्या काट्याने काटा काढला. त्याला बरं वाटलं, वा बरं झालं ह्या काट्याने सहकार्य केल्यामुळे पायातला काटा निघाला. वा काटा किती छान आहे, तो काटा नाही चांगला परोपकारी माणूस आहे, याला टाकून नाही द्यायचं, त्याला त्यांनी खिशात. ज्या काट्याने काटा काढा का त्या काट्याला त्यांनी खिशामध्ये ठेवलं, निघून गेला, दिवसभर फिरला, संध्याकाळी आलं जेवण झालं आणि झोपला. खिशात ठेवलेला काटा होता, झोपला. झोपेमध्ये त्या ठिकाणी या अंगावर व्हायला गेला, खिशातला काटा उभा राहिला, पोटात घुसला. आता मोठीची मोठा आपली पोट फाडून काढावं लागला. कोणता काटा चांगला? क्या बात, दोन्ही चांगले नाहीत महाराज, शेवटी तो काटाच आहे. काटेवर उपकार करू नका, त्याच्यावर दया दाखवू नका. दुष्टावर दया दाखवणं म्हणजे अधर्मीपणाचं लक्षण. भगवंत अर्जुनाला हे शिकवतात. आणि तुला दया कोणाची यायला लागली? ठीक आहे ना, तुझे गुरु त्या बाजूला गेले, गुरुनी तरी त्या बाजूला जायचं कशाला? अधर्माला साथ द्यायची कशाला? जो पाप करतो तो तर पापी आहे, पण पापी माणसाला साथ देणारा तेवढाच पापी. महापापेचे प्रकार सांगितले. ब्रह्महत्या, सुरापान, स्तेयम, गुरुन धनागमा, म्हणते पातकच चावू. हे बघा, ब्रह्महत्या करणं, सुरापान करणं, गुरुपत्नी गमन करणं, स्तेयम हिंसा करणं, हे महापापी, पंचमहापापी. हे 4 महापाप आहेत. आणि या महापाप्याच्या संगतीमध्ये राहणारा तो एक महापापी. तो म्हणतो मी काही करीत नाही, फक्त त्याच्या संगतीत राहतो. तुला पण संगतीमुळे महापापीच झाला. आणि म्हणून अनेक निर्दलन कंटकाचे. अर्जुनाला ती दयावृत्ती निर्माण झाली ना, तर वीरवृत्ती निघून गेली. काय माझ्या ज्ञानोबरायांची भाषा आहे का काय, म्हणजे किती सुंदर भाषा आहे. जी उत्तम पुढे जी होती, जी काल सांगून गेलो मी, पुन्हा एकदा सांगायचं. जी गुण लावण्य आहे ती आणि काठीनं साधी सुखेशपणी, जी उत्तम कुळातली, जिला 4 चौघात लग्न करून आणलेलं आहे, त्या माणसाने जर दुसरी आईगिरी जर कोणी घरामध्ये आली तर ती उत्तम कुळातली राहणार नाही. मग अर्जुनाच्या मनातली जी वीरवृत्ती होती ही खरी होती, आणि त्याच्या ठिकाणी ह्या अधर्म्याबद्दल जी काही दयावृत्ती निर्माण झाली होती ही खोटी होती. आणि खोटी वृत्ती मनामध्ये आल्यामुळे वीरवृत्ती निघून गेली. आणि मग प्रकार काय झाला? सीदंती मम गात्रा मुखंच परिशुष्यती ये पतुश्च शरीरे निर्वमान सिद्धी झाली. अर्जुन म्हणायला लागला, देवा माझे गात्र दिले नाही,
माझ्या हातापायामध्ये बळ नाही राहिलं, माझं तोंड कोरडं पडलं, माझ्या अंगाला ताप आला. मला आता युद्ध करणं तर लांबच, पण मला हातात जे काही धनुष्य बाण आहे ते पण धरता येईना. माझे पाय दरगट कापायला लागले, अंग थरथर कापायला लागले, माझ्या तोंडाला परड पाडलेली. देवा, युद्ध तर करू शकत नाही पण उभा पण राहू शकत नाही असं म्हणून उडी घातली खाला थोडी बरोबर. असं म्हटल्यानंतर रथाच्या खाली उडी टाकली अर्जुन. देवा मी युद्ध करणार. देव म्हणते का करणार? सुहून इष्ट मित्र आपुले, कुमरजन देखिले, ही सकळ असती आली तया माझे. सुहून सासरे आणि काही सखे सोये, कुमर पौत्र धनुधरे देखील. कारण अर्जुनाने गुरु तर पाहिलेच होते, पण अर्जुनाचे पाहुणे रावणे बी आले होते, नातलग बी आले होते, नातू पंतू बी युद्ध करण्याकरता आले होते. आणि मग जास्त दया निर्माण झाली आणि मग अर्जुन म्हणू लागला, हो एवढी दया निर्माण झाली, फाजील दया निर्माण झाली. माणसाला दया यावा पण फाजील दया नाही. आयुष्य परमो धर्म म्हणले आणि त्याचा बी जीव म्हणले आणि एवढं वाटलं करून टाकलं देशाचं. त्या जुन्या म्हातारी थोडी कडक भूमिका जर त्यांनी घेतली असती तर काहीतरी व्यवस्थित झालं असतं. हे या म्हणले हे तुमचंच आहे आणि तिकडं म्हणले ते आमच्याला मारून पाठवून द्यायचं, याला दया म्हणतात का? ह्या फाजील दयेमुळे त्या ठिकाणी माणसाला त्रास होत असतो. आणि मग मनुष्य जन्म म्हटल्यानंतर कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी कडक राहिलं पाहिजे. मुलगा ढाब्यावर जातो, हे करतो, हे सगळं माहिती झालं, सांगितलं तरी देखील तो जाणून बुजून दुर्लक्ष करतो. आणि आत्ती 4 झाल्यावर देखील त्या ठिकाणी त्या मुलाला बोलायचं तो धाडस करत नाही. का तर त्याच्या मनाला दुःख म्हणून बोलण्यात एक होता एक मला लहानपणापासून तळ हाताच्या फळावकांनी सांभाळलेला आहे. ती फाजील दया आणि नाहीच बोललं तर तो त्या ठिकाणी त्याचंही वाटोळ करील, सगळ्या कुटुंबाचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वडिलांचं कर्तव्य, मुलगा जर वाईट वागायला लागला तर शासन करणं. गुरुजीचं कर्तव्य, विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल तर शासन करणं. गुरुचं कर्तव्य, शिष्याला चांगल्या पद्धतीचं वळण लावणं. पतीचं कर्तव्य, पत्नीला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वागणूक देणं, तिला चांगल्या पद्धतीचं वळण लावणं. हे आणि ज्याने त्यांनी शासन नाही ठेवलं तर ज्याची त्याला होत असतं. फाजील दया उपयोगाची नाही. गीता आपल्याला हे शिकवते की तुम्ही दया करा, पण दयातेचे नाव धर्माचे पालन आणि कधी दळण कंठकाचे. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये एवढी वाकडी जास्त प्रमाणामध्ये दया झाली. आणि एवढी दया झाली अर्जुन म्हणला जाऊ द्या, दुर्योधन जरी मूर्ख असला, दुःशासन जरी मूर्ख असला, त्याचे सगळे भाऊ जरी मूर्ख असते पण ते शेवटी आमचेच भाऊ येतात. आता कितीच मोह झाला बरं. पोरग माय बापाला शिव्या देतय, रोज त्या ठिकाणी मारतय, हाणतय, फजिती करतय. कोणीतरी शेजारी त्या ठिकाणी म्हणायला लागले तुमचा मुलगा बघा ना तुम्हाला शिव्या द्यायला लागला, हे करायला, काय पोरग बरोबर नाही निघलं. त्या माणसाला खूपच राग आला ना त्या म्हणणार. ते म्हणताय माझ्या पोराला तसं काही म्हणू नको, माझं एक होतं एक शेवटी माझं येते, मला शिव्या नाही द्यायचं तर कोणाला देऊ दे, मला दिले त्यांनी शिव्या, आम्हाला हात नाही, तुला काय करायचं? अशा माणसाला काय म्हणा. अर्जुनाच्या मनामध्ये जास्त प्रमाणामध्ये दया निर्माण झाली ना. अर्जुन म्हणला दुर्योधन जरी दुष्ट आहे तर तो माझाच भाऊ आहे. हे बघा, जर अंगठ्याला जर त्या ठिकाणी असणारा थोडाफार रोग झाला, डॉक्टर म्हणतो तेवढा अंगठा काढतो तुम्ही वाचता. ते म्हणतो नाही नाही, नखाग्री वेळू लागे तो शिखांत व्यापी वेगे, माऊली म्हणतात. नखाला त्या ठिकाणी असणारा तो रोग लागला ना तर ते नख काढून टाकलं पाहिजे. नख नाही काढलं तर ते अंगठा काढावा. तो म्हणला नाही नाही अंगठा कशाला काढतो, मग घोट्यातून पाय काढावा. घोट्यातून पाय काढायच्या प्रसंगाला तो म्हणला नका ना, घोट्यातून नका काढू, मग गुडघ्यातून काढावा. नाही नाही नाही, गुडघ्यातून नका ना काढू, मग मांडीतून काढावा. नाही नाही, मांडीतून पाय नका काढू, मग यालाच बाहेर काढावं काही दिवसात. तर जिथं दुःख निर्माण झालं ना ते पटकन तोडून टाकणं हे महत्वाचं. दुर्योधन दुष्ट वागू लागला तर तो सगळ्यांनाच दुष्ट करू लागला.
अर्जुनाला त्याच्याकरताच युद्ध करण्याकरता पाठवलं होतं, पण दया निर्माण झाली. अर्जुन म्हणू लागला नकांक्षी विजयम कृष्ण, या सकलातही वळतावे मग जे भोग भोगावे ते जळोत आगवे पार्थो म्हणे, मी आता युद्ध करणार नाही. काल सांगून गेलो मी आपल्याला, अनेक प्रकारची यादी सांगितली. म्हणजे युद्ध केल्यानंतर त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, त्यांची मुलं अनाथ होतील, वर्ण संकर कदाचित कुलामध्ये निर्माण होईल, आणि ते सगळं पाप, वर्ण संकराचं पाप माझ्या डोक्यावरती लागत. मग कुळ तया आशे का आणि कुळ घात का येरे राहणार का जाणे आती, तरी पितर काय करते कैसे स्वर्गी वसती, म्हणून ती खूप खूप विचार केला अर्जुनाने. जर हे दुर्योधन मेले तर त्यांचं पितरदान पिंडदान करण्याकरता कोणी राहायचं नाही, आणि ते पितर पुन्हा काय होतील, नरकाला जातील, आणि ते पितराचं सगळं दोष माझ्या डोक्यावर येईल. याच्यावरून समजून घ्या की पितर करावं लागतात वर्षाची वर्ष. गीता सांगते आपल्याला. बरेचसे माणसं म्हणतात पिंडदान काय असतं, पितर काय असतं, आणि ते मेलेल्या माणसाचं काय असतं, लगेच आव्हान 13 करावं लागतं. नाही त्या पितराचं व्यवस्थित केलं तर पुढे चालून त्या घराण्याला पितृदोष लागतो. कारण आपण ग्रस्ती आहेत ना, त्यांच्या काही गोष्टी पुढच्या या असणाऱ्या पिढीवर त्यांची आशा लागलेली असते. जशी मायबापाची आशा लागलेली असते की आमच्या लेकराने आम्हाला सांभाळलं पाहिजे, आणि नाहीच त्यांनी सांभाळलं, शेवटी त्यांनी त्या ठिकाणी हे केलं तर मायबापाचा त्याला शाप लागतो. देत नाही शाप, पण लागतो. दोषे रेते कुलज्ञाना वर्ण संकर का यदि माम प्रतिकार वशस्त्रम शस्त्र पानया. आता म्हणले या रणभूमीमध्ये मी असा उभा राहतो, आणि दुर्योधनाने मला जरी ठार मारलं तर मी त्याच्यावर शस्त्र घालणार नाही, एवढा निर्णय करून टाकला. कोणी? वा अर्जुना. देवा म्हणजे मग ठीक आहे, तुझ्या आकाराने कर कसं काय. देवाने देखील घोड्याचा कासरा सोडून दिला, घोड्याचा लगाम सोडून द्याला, रथाच्या खाली उडी मारली, बसले लांब जाऊन एका खुर्चीवर. जाऊ द्या म्हणजे राहू द्या, त्याला काय. युद्ध व्हायला होतं, होऊ लागलं. इकडची मंडळी युद्धाची तयारी केली. कोण? वगैरे ते म्हणजे कसा बांध धरायचा, कसा मारायचा, कसा काय, कसा तिरसूळ मारायचा. इकडं तर सगळं गडबड झाली, ते तर म्हणे गजबज झाली, आणि अपयशी कृपा उतरली, अपमाने निघाली वीर उठली, तिथं गडबड झाली. आणि अपमानाने ती वीर उडती निघून गेली. आता काय करायचं? देव मध्ये तुझ्या मनाने कर कसं करायचं. पहिला अध्याय संपला. देवही खाली उतरले रथाच्या, आणि अर्जुनही उतरला. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली. दुसऱ्या अध्यायामध्ये संजय बोलायला लागलेले येतं. तिथं काय परिस्थिती झाली ऐका म्हणले. तिथलं वर्णन केलं अर्जुनाच्या रथाचं, देवाच्या रथाचं, देवाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. काय झालं? संजय उवाच तम तथा कृपयाविष्ट मस्तूर्णाकुलेक्षणम विशिदंतमिदं वाक्यं उवाच मधुसूदनः. मधुसूदन म्हटलेलं आहे बरं देवाला. का बरं मधुसूदन म्हटलेलं आहे? मधु नावाच्या दैत्याला म्हटल्यामुळे त्याला मधुसूदन म्हटलेलं आहे. मधुसूदन. मग संजय म्हणे राया ते ऐका तो पार्थो ते शोकाकुल रुदनाटे करीतू असे. संजय धृतराष्ट्राला गीता सांगायला लागले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आणि ज्ञानोबा तुम्हाला मला ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीता सांगतात. संजय धृतराष्ट्राला सांगला ऐका म्हणजे तिथं काय झालं, असा प्रकार झाला. तुमचे पुरे युद्धाला तयार झाले, पण अर्जुनाच्या मनामध्ये दया निर्माण झाली. अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली, आणि देवाने देखील त्या ठिकाणी रथ सोडून दिला आणि खाली बसले. बघा तो पार्थू तिथे शोककुल रुदनाते. पार्थू शोकाकुल झाला आणि रडू लागला. माणूस शोकाकुल झाल्यानंतर रडण्याशिवाय पर्यायच नाही माणसाला. शोक निर्माण झाला की माणसाला रडू येतं. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उत्पले उद्भूत तेने दरवले असे चित्त दोन्ही परी. त्या मोहाचा, त्या कुळाचा एवढ्या पद्धतीनं मोह निर्माण झाला. माणसाला जवळच्या माणसाने काही केलं तर त्याला काही करता येत नाही, आणि त्या ठिकाणी काहीच हे करता येत नाही. फक्त त्याच्या पुढे एकच असतं, रडणं. तसा अर्जुन रडू लागला. आता काय करायचं? ज्ञानोबांनी सुंदर दृष्टांताने वर्णन दिलंय. जैसे लवण जळे धरम मध्ये ना तरी आग्रवाती आले, तैसे सधीर पदे वीरमध्ये हृदय तयाचे. अर्जुनाचं हृदय सधीर होतं महाराज. अर्जुन एवढा वीर होता, पण त्याचं हृदय इरमून गेलं. 56 भाषेचा गौरव ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. इरमन हा शब्द आपल्या मराठवाड्यातला आहे.
आपण नाही का काही काही भागामध्ये खेड्यागावामध्ये तिला इरमून गेला तो माणूस. इरमून गेला म्हणजे नाराज झाला. जैसे लवण जळे झंपले, म्हणजे लवण म्हणजे मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जसं विरघळून जातं, तसं अर्जुनाचं हृदय विरघळून गेलं. कशाने हो? मोहाने. म्हणून कृपा कळीला दिसतसे आती कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. राजहंस आहे, दूध पिणार आहे, पण चिखलात फसला. काय करायचं?